नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. अनेक प्रेक्षकांनी मला विनंती केली होती, काहींनी सल्ला दिला होता, की सोलापूर जिल्ह्यातलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा बसवण्यावरून जो वादाचा प्रसंग तयार झालेला आहे, त्याच्याबद्दलचं तुम्ही सविस्तर वार्तांकन करा. एकतर मी महाराष्ट्र राज्याच्या बाहेर आहे. 4 राज्याच्या विधानसभा निवडणुकावरती माझं पूर्ण लक्ष आहे. खरं तर 5वी जी पुद्दुचेरी आहे ती तुलनेनं युनियन टेरिटरी असल्यामुळे तिकडं फारसं लक्ष नव्हतं. पण ह्या सगळ्याच प्रवासादरम्यान ज्या वेळेला 2 महत्त्वाच्या बातम्या माझ्या वाचण्यात आल्या आणि नंतर मी पोलीस दलाशी संपर्क साधला, न्यायालयामधली रिमांड नोट वाचली आणि माझं असं लक्षात आलं, की छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला जी शिकवण दिली, त्या शिकवणीचे पाईक आज कुठे उभा आहेत? केरळच्या सचिवालयासमोर टी माधवराव नावाच्या इतिहास पुरुषाचा जो पुतळा आहे, ते मराठा साम्राज्याचे शिलेदार आहेत. तंजावरचं राज्य निर्माण करत असताना महाराष्ट्रातनं जी मराठी मंडळी इथं आली, त्यापैकी हे टी माधवराव, त्यांना मॉडर्न केरळचे जनक मानलं जातं. ते इंदोर, त्रावणकोर आणि बडोदा संस्थानचे दिवाण आहेत. महाराष्ट्रात मी मराठा हा शब्द प्रदेशवाचक वापरतो आणि मला असं लक्षात येतं, की छत्रपती शिवाजी महाराजांच्या परंपरेचे पाईक असलेले लोक हे देशाच्या कानाकोपऱ्यात गेले आणि त्यांनी आजचा भारत घडवला. आणि हा केवळ वृथा अभिमान भाषिक आणि प्रादेशिक आहे असं म्हणून नव्हे, अशी असंख्य उदाहरणं मी देऊ शकतो. आणि त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांना, की ज्यांना आपण स्वातंत्र्य चळवळीचे पहिले प्रणेते म्हणतो, त्यांच्या नावानं महाराष्ट्रामध्ये दुर्दैवानं जर कोणी जमिनी बळकावण्याचा, आर्थिक उखळ पांढरं करण्याचा प्रयत्न करत असेल, तर ते जेवढं निषेधार्ह आहे, तेवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून ते महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनमानसापर्यंत जाऊन त्याबद्दलची जनजागृती होण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. दुर्दैवानं या सगळ्या संदर्भामध्ये मराठा विरुद्ध धनगर अशा पद्धतीचा जो जातीय संघर्ष घडवून आणण्याचा प्रयत्न केला गेला, तो महाराष्ट्र नाही आहे. त्यामुळं ज्या वेळेला दिव्य मराठीची ही बातमी आहे, की सोलापुरात पुतळे बसवणाऱ्या टोळीचा मास्टर माइंड जालन्याचा आहे. जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत घडल्या 9 घटना, सोलापूर, धाराशिवसह राज्यातील काही जिल्ह्यात रातोरात महापुरुषांचे पुतळे उभारण्याचा नवा ट्रेंड निर्माण झाला आहे. मला असं सांगितलं गेलं, की पुतळे बसवले जे गेले त्याची संख्या आत्ता जेवढी सांगितली जाते त्याच्यापेक्षा कित्येक पटीत अधिक आहे. आणि त्यामुळं पोलीस तपासाचा तो भाग असल्यामुळं ती जागा, ती ठिकाणं ते मी तुम्हाला सांगणार नाही. आणि मी नेहमी हा प्रयत्न केला की कुठेही पोलीस तपासामध्ये अडथळा होऊ नये. परंतु मी हे तुम्हाला जरूर सांगू शकतो, की केवळ छत्रपती शिवाजी महाराजच नाही, तर आपल्या राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळेसुद्धा अशाच पद्धतीनं रातोरात बसवण्याचं हे षडयंत्र आहे. आणि ते केवळ आर्थिकच नसून ते शासकीय जमिनी हडप करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी रितसरपणे ह्या मंडळींनी एक टोळी तयार केली होती. त्याच्यामध्ये गाव पातळीवरचे काही लोक जे शासकीय सेवेमध्ये आहेत तेही सामील होते. आणि त्या मंडळींनी या माध्यमातून सरकारी जमिनी लाटून, त्याचबरोबर ज्या ठिकाणं जातीय ध्रुवीकरण करून त्या ठिकाणच्या राजकीय नेत्यांना कसा लाभ होईल असे धंदे केलेत. दुर्दैवाने हे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सांगतात, हे सगळ्यात वाईट आहे. पुढं काय झालं आहे, की कुठलीही परवानगी न घेता हे पुतळे उभारले जात असले तरी हा अतिशय संवेदनशील विषय असल्यामुळं पोलीस आणि जिल्हा प्रशासनसुद्धा हतबल झालं होतं. सोलापूर जिल्ह्याच्या पोलिसांचं कौतुक आहे, की त्यांनी अत्यंत धडाडीनं हे प्रकरण धसाला लावलं. मला जी काही माहिती मिळाली त्याप्रमाणे इतर जिल्ह्यातल्या जिल्हा पोलीस अधीक्षकांनी अक्षरशः नॉन बेलेबल ऑफेन्सेस रजिस्टर करून हे प्रकरण पूर्णपणे दुर्लक्षित केलं, कानाडोळा केला आणि त्यामुळं हा प्रकार घडला. कल्पना करा, की तो जर प्रकार आणखी वाढला असता तर जी काही महाराष्ट्राची आज भारतात प्रतिमा तयार झाली आहे, की अत्यंत जातीयवादी, धार्मिक ध्रुवीकरणासाठी प्रसिद्ध असलेलं राज्य, त्याच्यात किती भर पडली असती. हा फक्त भावनिक विषय नसून यामागं सामाजिक अशांतता निर्माण करण्याचं आणि व्यावसायिक षडयंत्र असल्याचं पोलीस तपासात उघड झाले. त्याच्याशी संबंधित असलेली जी न्यायालयात सादर झाली ती कागदपत्र मी तुम्हाला सांगणार आहे. सोलापूर जिल्ह्यात अशा 9 घटना घडल्या, त्यापैकी 4 प्रकरणात सहभाग असल्याचं उघड झालेल्या
मास्टर माइंडला अटक करण्यात स्थानिक गुन्हा शाखेला यश आले. बाळराजे रामराज आवारे, राहणार महाकाळ, तालुका अंबड, जिल्हा जालना असं या आरोपीचं नाव आहे. या कटामागे त्याची एक टोळीच कार्यरत असल्याचं उघडकीस आलं आहे. श्री मनोज जरांगे पाटील यांनी समाजाचे प्रश्न ज्या जालना जिल्ह्यातनं, ज्या अंबड तालुक्यातनं मांडले आणि ज्यामुळं राज्य सरकारला सुद्धा काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागले, त्यायोगे जी सामाजिक परिस्थिती निर्माण झाली, जो राजकीय दबाव गट आहे, त्याचा फायदा घेण्याचा प्रकार हा फक्त हा आवारेच करत होता का आणखी कोणी त्याच्यामध्ये होतं? ह्याचा कोण आणखी पार्टनर आहे का ह्याचा पण शोध घ्यायला हवा, तशी शक्यता आहे. बरं, हे फक्त ह्या एका आवारेच्याच बरोबर आहे कारण याला तर 14 दिवसाची पोलीस कोठडी मिळाली, म्हणून असं म्हणतायत की याच्यामागं आत्ता मधल्या काळामध्ये श्री मनोज जरांगे पाटील यांनी जी पृष्ठभूमी तयार केली आणि सामाजिक प्रश्न हे किती महत्त्वाचे आहेत हे दाखवून दिले. त्याच्या आडून काही मंडळी पैसे कमवण्याचं षडयंत्र रचतायत की काय, असा प्रश्न पडावा. आणि त्यामुळं त्याची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली आहे. बाळराजे आवारे याचा प्लास्टिकचा पुतळे बनवण्याचा कारखाना आहे. आपला उद्योग वाढवण्यासाठी त्यानं सोशल मीडियाचा आधार घेत समाजाच्या भावनेशी खेळ करण्याचा प्रयत्न केला. आधी सोशल मीडियाच्या माध्यमातून वातावरण निर्मिती करायची आणि नंतर संबंधित गावात पुतळा उभारण्यासाठी त्याची यंत्रणा कामाला लावायची. मार्केटिंग आणि प्रसिद्धीसाठी त्यानं स्वतंत्र पथकच तयार केलं होतं. या माध्यमातून तो गावकऱ्यामध्ये भावनिक आव्हान करण्यात तरबेज झाला होता. विशेष म्हणजे अवघ्या 25,000 ते 30,000 रुपयात तयार होणारा फायबरचा पुतळा तो गावातील तरुणांना चिथावून 1 ते सव्वा लाख रुपयांना विकायचा. आणि यातला राजकीय पाठबळाचा भाग जो पोलीस तपासात आला आहे. सोलापूर जिल्ह्यात अशांतता निर्माण करण्यासाठी एक टोळी हे काम करत असल्याचं पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितलं आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडवून अशांतता निर्माण करण्यासाठी ही टोळी काम करत होती. पुतळे बसवणारे वेगळे, समाज माध्यमात शांतता पसरवणारे वेगळे, यासाठी कट रचणारे अशी ही काम ही टोळी करत होती. नंतर दिव्य मराठीचा हा रिपोर्ट मला फार महत्त्वाचा वाटला, ज्यामुळं मी पोलिसांच्याकडं वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आणि न्यायालयीन प्रक्रियेतली महत्त्वाची कागदपत्रं मिळवली. बेकायदेशीरपणे पुतळा निर्मिती, आवारेचा चर्मापुरी गावातील कारखाना सील, कृषी अवजारे केंद्राच्या नावानं सुरू होता उद्योग, व्यवस्थापक सल्लागार ताब्यात. जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातल्या चर्मापुरी इथं कृषी अवजारे केंद्राच्या नावाखाली सुरू असलेल्या महापुरुषांचा अवैध पुतळा निर्मिती करणारा कारखाना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. संभाजी आघाव, वय वर्ष 26, राहणार महाकाळ, व ॲडव्होकेट पंडित उर्फ प्रणित डिकळे, वय वर्ष 30, राहणार तांदूळवाडी, परंडा, जिल्हा धाराशिव यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. महाकाळ इथे बाळराजे रामराव आवारे पाटील, वय वर्ष 37 यानं 2023 चर्मापुरी इथं कृषी अवजारे सेवा केंद्र सुरू केलं होतं. पण डिसेंबर 2025 पासून या केंद्रात शेती अवजाराऐवजी फायबरपासून पुतळे तयार करण्याचा कारखाना थाटला होता. यानं या व्यवसायाचं मोठं जाळं विणलं आहे. महापुरुषांचा पुतळा एकदा बसवला की तो सहजासहजी काढला जात नाही, या भावनेचा फायदा घेत त्यांना अनधिकृतपणे पुतळे बसवण्याचा सपाटाच लावला होता. प्रशासनानं यापूर्वीच या केंद्रावर बंदी घातली होती. BNS कलम 163 अन्वये पुतळ्यांची निर्मिती, साठवणूक आणि वाहतुकीवर 60 दिवसासाठी बंदी घातली होती. कायद्याचं उल्लंघन केल्यास कठोर फौजदारी कारवाई केली जाणार होती. कारखाना हटवण्यासंदर्भात आदेश दिले होते, तरीसुद्धा हे सुरू होतं. आणि आता असं दिसतंय की हा मुंबईतनं फायबर मागवायचा, मुंबईतनं फायबर मागवून या ठिकाणी महापुरुषांचे पुतळे तयार करायचा. काही पुतळे छत्रपती संभाजीनगर इथल्या चिकलठाण्यातील एका कारखान्यातून तो मागवायचा. आवारे याचा हा कारखाना बंद करण्याचे आदेश यापूर्वी दिले होते. एका पुतळ्याला 70 किलो फायबर लागत होतं. कमी किमतीत तयार होणारे पुतळे जास्तीत जास्त रकमेला तो विकायचा. उत्तर प्रदेशातले कामगार त्याच्याकडे होते. आणि असं दिसतं आहे की हे पुतळे ज्या दर्जाचे होते, त्यामुळं ज्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यात ते बसवले होते त्याच ठिकाणी काहीतरी असा प्रसंग घडला असता की ज्यामुळं तो पुतळ्याला काहीतरी हानी झाली असती आणि त्यानंतर जी काही परिस्थिती बनली असती, तयार झाली असती, त्याला कोण जबाबदार आहे. सो पोलिसांनी न्यायालयामधल्या रिमांड नोटमध्ये काय म्हटलं बघा, त्याची ही कॉपी आहे माझ्याकडे. अटक आरोपी याच्याविरुद्ध दाखल असलेला गुन्हा हा जास्तीत जास्त अजन्म कारावासाची शिक्षा असलेला आहे. अजामीनपात्र, अदखलपात्र आहे. मुद्दा क्रमांक 2, मौजे अंजनगाव खे, तालुका माढा इथं 1/4/2026 रोजी पहाटे अटक आरोपी आणि त्याचे साथीदार यांनी तेथील ग्रामदैवत खेलोबा महाराज यांच्या मंदिराजवळ छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा हा बेकायदेशीरपणे विना परवाना घेता उभारला होता. सदर पुतळा हा खेलोबा मंदिराजवळ असल्याने धनगर व मराठा समाजामध्ये तणाव निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. यामुळे पोलीस व प्रशासनातील इतर अधिकारी हे कायदेशीर काम करत असताना त्यांना जिवे ठार मारण्याच्या उद्देशानं दगडफेक व त्यांच्या दिशेनं आदल्या उडवून ज्वालाग्राही स्फोटानं जखमी केलं होतं. नंबर 3, अटक आरोपी संभाजी आघाव हा मुख्य सूत्रधार आरोपी बाळराजे आवारे
याचा साथीदार असून तो बाळराजे आवारे याचा फायबर पुतळे तयार करण्याचा कारखाना स्वतः सांभाळत असून तो त्यामध्ये महापुरुषांचे पुतळे तयार करून ते विक्री होण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना मोफत पुतळे बसवून देत असल्याचं आवाहन करतो. यातून गावातील लोकांनी पुतळे बसवण्यासाठी फक्त खर्च म्हणून 1,20,000 ते 1,25,000 रुपये घेऊन अवैधरित्या रात्रीत पुतळा बसवून देण्यासाठी साहित्य व मनुष्यबळ पुरवून पुतळा बसवून देतो. नंबर 4, ज्या गावामध्ये अवैध पुतळा बसवला आहे तो पुतळा काढू नये म्हणून सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रक्षोभक पोस्ट तयार करून स्वतःच्या व त्याच्या संघटनेच्या शोधात मीडिया अकाउंटवरून प्रसारित करून लोकांना एकत्र येऊन प्रशासनावर दबाव निर्माण करून तो पुतळा काढल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करीत असल्याचे तपासात निष्पन्न झालं आहे. सदरच्या पोस्ट तयार करून प्रसारित करणारे साथीदारांचं नाव निष्पन्न होऊन त्यांना अटक करण्याकरिता कोठडी आवश्यक आहे. 10,000 लोकांची लिस्ट पोलिसांनी बनवली आहे. आणि माइंड यू, मी ही चुकीची आकडेवारी सांगत नाही, तुम्हाला माहिती आहे मी कधीही चुकीची माहिती देत नाही. जवळपास पोलिसांनी 350हून अधिकच्या पोस्ट हटवल्यात. 19 जणांना अदखलपात्र गुन्ह्यामध्ये आज ताब्यात घेतलं. हे सगळे लोक त्या गावचे रहिवासी असण्याची दाट शक्यता आहे की ज्यांनी ह्या बाहेरच्या मंडळींच्या सांगण्यावरून ही कृती केली. ते तर निघून गेले, ते हे अडकतील, पण ही तरुण मुलं आहेत, कोणी शेतकऱ्याची मुलं आहेत, ज्यांना भविष्य आहे उद्याचं. तर ह्या अशा पद्धतीनं समाजामध्ये तेढ निर्माण करून आणि स्वतःचं आर्थिक उखळ पांढरं करून घेणाऱ्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे आणि म्हणून हा घरोघरी जाऊ द्या. मौजा अंजनगाव इथे बसवण्यात आलेल्या पुतळ्यासंदर्भात आरोपी बाळराजे आवारे, संभाजी आघाव व अंजनगाव येथील युवकांनी दिनांक 18/3/2025 रोजी आरोपीच्या कारखान्यावर बैठक झाली असून त्यामध्ये आरोपींनी अंजनगाव येथे बेकायदेशीरपणे खेलोबा मंदिराच्या जागेवर पुतळा बसवण्याचा, तेथे कुणी समाजाचे लोक आडवे आल्यास, प्रशासकीय अधिकारी हटवण्यास आल्यास तेथे मराठा समाजाचे लोक जमा करून त्यांच्यावर दबाव निर्माण करणे, या उपरही त्यांचा काम चालू ठेवल्यास त्यावर जमा करण्यात आलेल्या जमावाकडून जीवे घेणे, हल्ला करणे याबाबतचा कट रचला असल्याचं निष्पन्न झालं आहे. मुद्दा क्रमांक 6, आरोपी बाळराजे आवारे याच्या कारखान्यावर गुन्ह्याचा कट करण्यासाठी आणखी कोण इतर आरोपी हजर होते का याबाबत आरोपीकडे तपास करून सदर आरोपींना निष्पन्न करायचं आहे. नंबर 7, पोलीस प्रशासन हे तणाव निवळण्याचं काम करत असताना तेथील जमावानं पोलिसावर पेटते स्फोटकं फेकून त्यांना जखमी केलं आहे. सदरचे स्फोटक पदार्थ त्यांनी कोठून प्राप्त केले याची माहिती घ्यायची आहे. गुन्ह्यातील आरोपी हा सोशल मीडियावरून प्रक्षोभक वक्तव्य करत असल्याचे व्हिडिओ पोस्ट प्राप्त झालेत. सदर गुन्ह्याचा तपास चालू असून इतरांना ओळख त्यांची पटवायची वगैरे वगैरे. आणि माझ्या हातामध्ये FIRच्या कॉपीज पण आहेत, ज्याच्यातले काही तपशील हे तपासाचा भाग असल्यामुळं मी तुम्हाला सांगणार नाही. पण जे काही घडलं आहे ते कसं घडलं आहे हे तुम्हाला कळण्यासाठी पुरेसं आहे. अर्थात पुन्हा पुतळा कसा बसवावा त्या संदर्भातली नियमावली आहे. महाराष्ट्र विलेज पंचायत ॲक्ट 1958 असं म्हणतो, दिस ॲक्ट फिक्सेस रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ग्रामपंचायत इन रिम्युव्हिंग एन्क्रोचमेंट विच मे इन्क्लूड इलिगल स्टॅच्यूज. ही जबाबदारी आहे. त्यामुळं हे जे सगळं प्रकरण आहे ते जाती अंगाने न पाहता श्री मनोज जरांगे पाटील यांनी जशी भूमिका घेतली की हे चुकीचं आहे, तर ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्याला चुकीचं म्हटलं पाहिजे. आणि ह्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरुषांचं नाव घेऊन जे काही महाराष्ट्रामध्ये आर्थिक उखळ पांढरं करून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत ते सर्व जातीय पण असू शकतात. तर अशा प्रयत्नाबद्दल आपण डोळस असायला हवं. त्यासाठी मी ही जरा नीट माहिती घेतली, ती महाराष्ट्रासमोर मांडली. आणि मला आशा आहे की ह्यानंतर आपल्या आजूबाजूला जेव्हा कोणी प्रक्षोभक बोलेल, दोन जातीमध्ये तेढ निर्माण करणारी कृती करेल, त्यावेळेला पहिल्यांदा आपण हा सोलापूर जिल्ह्यातला जो प्रकार घडला आहे त्याची आठवण कराल आणि म्हणाल की जरा मला नीटपणे चौकसपणे बघू तर दे खरं की खरं काय आणि खोटं काय. म्हणून मी हा जो व्हिडिओ बनवला आहे तो घरोघरी जाऊ द्या, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊ द्या आणि या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंटची प्रतीक्षा आहे. त्यासोबतच हे चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांसाठी आम्ही जे विधानसभा निवडणुकींचं कव्हरेज करतोय ते पाहत राहा. थांबूया प्रयत्न. ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच DD दर्पण न्यूजला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.